नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील देवपूर नगावबारी परिसरात अमृत 2 योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या सैनिक कॉलनी जलकुंभाचे लोकार्पण आमदार अनुप अग्रवाल, महापौर मायादेवी परदेसी आणि आयुक्त नितीन कापडणीस यांच्या हस्ते करण्यात आले. अत्याधुनिक जलकुंभ व पंपिंग हाऊसमुळे नगावबारी, कदमबांडे नगर आणि वलवाडी परिसरातील नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवठा होणार आहे. तसेच या भागात लवकरच 1 दिवसाआड पाणीपुरवठा सुरू होणार असून अनेक वर्षापासूनची पाणी टंचाईची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे. कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती. 1 दिवसाआड पाणी द्यायचा मानस घेतलेला आहे आणि त्या दिशेने आपण वाटचाल चालू केलेली आहे. अक्कलपाड्यावरनं आपण धुळ्यात पाणी आणलेलं आहे, परंतु पाणी आलं तर त्याला साठवायला टाक्या नव्हत्या आपल्याकडे. या गेल्या 3 वर्षात आपण भरपूर टाक्या बांधल्या आणि अजून नवीन 11 टाक्यांचं आपलं काम चालू आहे. 2 दिवसात नगावबारी पासून म्हणजे या भागापासून तर स्टेडियम पर्यंत आता आपण 1 दिवसाआड पाणी द्यायचं त्या ठिकाणी चालू करणार आहोत. जय श्रीराम. जय श्रीराम. अतिशय सुंदर असं आपलं शहर आहे. 2 राज्यांची बॉर्डर आहे, गुजरात आणि MP. सर्वात जास्त नॅशनल हायवे आपल्या शहरातून जातात, परंतु आपलं शहर कायम मागे राहिलेलं आहे. जळगावपेक्षा जुनं शहर आपलं आहे, तरी आपल्या पुढे जळगाव गेला आपण मागे राहिलो. नाशिक पुढे चाललं गेला फार आपण मागे राहून गेलो. संभाजीनगर पुढे चाललं गेला आपण मागे राहून गेलो. अतिशय मोठा असा आपला जिल्हा होता, धुळे नंदुरबार एक होता, परंतु नंदुरबार वेगळा झाला, आपला जिल्हा 5 तालुक्याचा राहून गेला. या सर्व गोष्टी जे जुने लोक होते त्यांची काम करायची इच्छा शक्ती, तो जो अभाव या ठिकाणी होता, त्याच्यामुळं आज आपल्याला इतके त्रास या शहराला भोगावे लागत आहेत. अतिक्रमण तोडायचा प्रयत्न केला तर त्याला विरोध करायचा. कुठलंही चांगलं एखादं काम हाताशी घेतलं, कोर्टात जायचं, त्याला स्टे आणायचा. तर या मानसिकतेला जोपर्यंत या शहराचे नागरिक, जे लोक हे करतात, त्यांना निग्लेक्ट करणार नाही, तोपर्यंत या शहराचा विकास या ठिकाणी होणार नाही. 3 लाख 3.25 लाख लिटरची ही टाकी या ठिकाणी आपण बांधलेली. जाताना GTP जवळ अतिशय सुंदर 2 गार्डन आपण बांधलेले आहेत. लाखो लिटर पाण्याचं नासाडा. अरे पण लाखो करोडो रुपयाची जी चांगली कामं चालू आहेत या शहरात, त्याचेही कधी रील बनवा पत्रकार बंधूंनो, तेही जनतेला दाखवा का बघा भूषण द भविष्य, तो इतकं सुंदर काम या ठिकाणी चालू आहे. ही अपेक्षा जसं नागरिकांना आहे तशी आमची, जो आपण या देशाचा 4था स्तंभ ज्याला मानतो पत्रकारांना, त्यांच्याकडनंही माझी अपेक्षा आहे. आणि असो, परंतु नागरिकांना आज एकच शब्द या ठिकाणी मी देतो का तुम्ही फार माझ्यावर भरोसा केलेला आहे. माझ्या मायमावल्यांनी मला भाऊ समजलेला आहे. माझ्या ज्येष्ठांनी मला आशीर्वाद देऊन भूतो न भविष्यतो या शहरात एवढे मतं आजपर्यंत इतिहासात कोणालाच मिळालं नाही, तेवढ्या मतांनी तुम्ही मला निवडून दिलेला आहे. त्याबद्दल मी तुमचा आभारी तर आहे, परंतु तुमच्या या विश्वासाला मी बिलकुल तडा जाऊ देणार नाही. मी या शहराचा विकास करेल आणि करणारच. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.